नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये. लांजा तालुक्यामध्ये मुंबई गोवा हायवेपासून आतमध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही शेतजमीन आहे. 72 गुंठेची शेतजमीन आहे. फळबागायत शेती केलेला प्लॉट आहे. 72 गुंठेची जागा पूर्ण डेव्हलप केलेली आहे. आणि हा जो रस्ता दिसतोय, कच्चा मातीचा रस्ता, म्हणजे डांबरी रोडपासून एक थोडासा कच्चा रोड आहे, एक 10-20 मीटरचा डांबरी रोडपासून. आणि आतमध्ये आपला हा प्लॉट लागतो. म्हणजे हा ओढा आहे आणि हा ओढ्याच्या पुढे गेलात की भातशेती लागते. आणि ह्या भातशेतीच्या साईडला आपला प्लॉट सुरुवात होतो. म्हणजे वाडी वस्तीमध्येच असलेली ही शेतजमीन आहे. 72 गुंठेची जागा आहे. सिंगल सातबारा आहे. सेपरेट नकाशा आहे. वर्ग 1ची जमीन आहे. सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे. अशी क्लिअर टायटल असलेली, वकील सर्च रिपोर्ट क्लिअर असलेली अशी ही शेतजमीन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर मंडळी, टेबल पूर्ण प्लॉट हा टेबल आहे, डोंगर प्लॉट नाही आहे. आतमध्ये फळबागायत शेती केलेली आहे पूर्ण सगळी. आणि पूर्ण प्लॉटला डिमार्केशन आहे, कंपाऊंड आहे. तारेचं कंपाऊंड नाही आहे या ठिकाणी, जितावर लावलेलं आहे. कोकणामध्ये कंपाऊंडसाठी जी झाडं जगतात, उन्हाळी पण जगतात, पावसाळी पण जगतात, अशा झाडांचं कुंपण या ठिकाणी घातलेलं आहे, वय घातलेले आहे. आणि आतमध्ये फळबागायत शेती केली आहे. म्हणजे पूर्ण प्लॉटला कंपाऊंड आहे. वाडी वस्तीच्या जवळपास असलेली शेतजमीन आहे. म्हणजे आपल्या प्लॉटच्या साईडला वाडी वस्ती आहे, अशी पूर्ण लोकवस्ती आहे. आणि अशा ठिकाणी हा प्लॉट गाववस्तीमध्ये असलेला प्लॉट आहे, लोकवस्तीमध्ये असलेला प्लॉट आहे. अशी ही शेतजमीन टोटली 72 गुंठ्याचा प्लॉट. आणि प्लॉटमध्ये काजूची, आंब्याची, सागवानाची अशी इतर झाडं आहेत. यामध्ये काजूची लागवड जी केलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसते. तसेच मंडळी, ही समोर दिसते ही वाडी वस्ती आहे. ही माझी ऑटो रिक्षा आहे. आणि हा ऑटो रिक्षापासून फक्त थोडासा 10-15 मीटरचा रोड आहे. तो मातीचा कच्चा आहे. आता थोडासा चिखल असल्यामुळे मी तिकडं गाडी घातलेला आहे. पण हा जो डांबरी रोड आहे हा आपल्या प्लॉटपर्यंत कनेक्टेड आहे. आणि पुढे जो कच्चा रोड जातो आहे तो सुद्धा आपल्या प्लॉटच्या जवळ, म्हणजे प्लॉटला टचमध्ये, म्हणजे आपली जी हा जो कच्चा रोड आहे हा आपल्या प्लॉटला टचमध्ये आहे. आणि ह्या भातशेतीच्या पलीकडे ही शेतजमीन आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि पुढे गेलात की हा एक छोटासा ब्रिज आहे. आणि ह्या ठिकाणी पावसाळी वाहणारा ओढा आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहे. आणि हा असा कच्चा रोड, 10-15 मीटरचा कच्चा रोड आपल्या प्लॉटपर्यंत कनेक्टेड आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी आपल्या प्लॉटला चांगली आहे. आणि वाडी वस्ती आहे. प्लॉटमध्ये 15 ते 20 झाडं ही हापूस आंब्याची, मोठाली हापूस आंब्याची, 50 वयोगटातील, 30 वयोगटातील, काही 40 वयोगटातील अशी झाडं आहेत. आणि लागती झाडं आहेत, वयस्कर झाडं आहेत, पण चांगली लागतात. आणि हापूस आंबा सीझनला आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. आणि तसेच काजू बी आपल्या ह्या प्लॉटमध्ये मिळते. म्हणजे काजूची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये 100 काजूची झाडं आहेत. चांगली लागती झाडं आहेत काजूची. आणि काजू बीचं उत्पन्नसुद्धा या ठिकाणी मिळत असतं. वार्षिक उत्पन्न या ठिकाणी आपल्याला अपेक्षित, म्हणजे जसं खत पाणी, औषधं, फवारणी, झाडाची जोपासना ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. महत्त्वाचं म्हणजे ह्या प्लॉटचा जो उपयोग आहे तो तुम्ही या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्यासाठी, वीकेंड हाऊस किंवा शेतघर बांधण्यासाठी नक्कीच या ठिकाणी करू शकता. या प्लॉटपासून लांजा शहर फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर लांजा शहर आहे. आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त 1 किलोमीटर आतमध्ये, म्हणजे मुंबई गोवा हायवे जवळपास असलेली ही शेतजमीन आहे. लांजा शहर जवळपास आहे, वाडी वस्ती जवळपास आहे, लाईट कनेक्शन जवळपास आहे. पाणी या ठिकाणी बोरवेल खोदल्यास आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकतं. अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे.
आणि सिंगल मालकाची जागा आहे, एकच मालक आहे सातबाऱ्याला. हा रिसेल प्लॉट आहे. जमीन टायटल क्लिअर असलेली शेतजमीन आहे. या ठिकाणी तुमचा कोणताही वेळ वाया जाणार नाही आहे. तुम्ही पटकन ही जागा विकत घेऊ शकता आणि ह्या शेतीचे मालक होऊ शकता. अशी ही शेतजमीन आणि फळबागायत शेती केलेला प्लॉट आहे. कोकणामध्ये असे प्लॉट क्वचितच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. काजूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, सागवानाची झाडं आहेत, खैराची झाडं आहेत आणि इतर अशी जंगली वनस्पतीची झाडं आहेत. आणि प्लॉट पूर्ण प्लेन मातीचा, लाल मातीचा प्युअर प्लॉट या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे. कोणताही काळा कातळ नाही आहे, जांबा दगड नाही आहे. प्युअर लाल मातीची शेतजमीन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, ती पण रिजनेबल रेटमध्ये. या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी 27 लाख रुपये सांगतो आहे. पण नक्कीच या जागेमध्ये तुम्हाला या जागेच्या किमतीमध्ये नक्कीच कमी जास्त करून दिलं जाणार आहे. तर मंडळी, वेळ घालवू नका, लवकरात लवकर या 2.25 एकर जागेचे मालक व्हा, शेतजमिनीचे मालक व्हा. हे सागवानाचं झाड आहे. हे जे मोठं झाड दिसतंय हे वाढलेलं आहे चांगलं आणि हे आता 1 वर्षात 2 वर्षात कटिंगला येऊ शकतं आणि त्याची चांगली किंमत या ठिकाणी मिळत असते. हे काजूचं झाड आहे, म्हणजे 1.5-2 फुटाची गोलाई असलेली ही झाडं आहेत. म्हणजे अशी झाडं मोठी व्हायला खूप वेळ जातो. तर ज्या लोकांचं वय 50 नंतर जर रेडीमेड फार्म हाऊस आणि रेडीमेड आंबाबाग शेती केलेला प्लॉट हवा आहे तर नक्कीच त्यासाठी हा उपयोगी प्लॉट आहे. मंडळी बघू शकता, आंब्याच्या झाडांची म्हणजे आपूस आंबा, हा रत्नागिरी आपूस आंब्याची झाडं आहेत आणि त्यांची वाढसुद्धा चांगली झालेली आहे आणि या ठिकाणी नक्कीच ती झाडं लागत असतात. अशी शेतजमीन डेव्हलप करण्यासाठी खूप वेळ जातो. आपल्याला ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं नाही आहे. आपल्याला फक्त या झाडांपासून उत्पन्न घ्यायचं आहे. अपेक्षित उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. मी तुम्हाला ह्या ठिकाणी जवळजवळ 80 ते 90% प्लॉट हा या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी येऊन पूर्ण प्लॉट 100% चेकआउट करू शकता आणि ही जागा पूर्ण प्लॉट फिरून ही जागा तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता. तर मंडळी, बाकीच्या इतर माहितीसाठी, डॉक्युमेंटसाठी तुम्ही माझे कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. अशी शेतजमीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर नक्कीच तुम्ही या प्रॉपर्टीला भेट देऊ शकता. तर मंडळी, या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही आहे. ही शेतजमीन आहे, तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं अपेक्षित आहे. नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 10 ते 15 दिवसामध्ये शेतकरी दाखला मिळून जाईल.